कौटुंबिक वादातून पतीने राहत्या घरात पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून तिची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथे घडली आहे। या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार भेंडवळ बुद्रुक येथील रहिवासी आरोपी शहादेव शंकर भारसाकडे यांनी कौटुंबिक रागाच्या भरात आपली पत्नी मायावती शहादेव भारसाकडे वय 46 वर्षे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने गंभीर वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की मायावती या रक्तबंबाळ होऊन खाली कोसळल्या। आईचा ओरडण्याचा आवाज आल्याने मुलगा मंगेश शहादेव भारसाकडे वय 23 वर्षे यांनी तात्काळ आपल्या आईला उपचारासाठी सामान्य रुग्णालय खामगाव येथे दाखल केले। मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती मायावती यांना मृत घोषित केले। या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा मंगेश भारसाकडे याच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शहादेव भारसाकडे विरुद्ध अपराध क्रमांक 315 अन्वये 2026 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे आणि पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे करत आहेत। या घटनेमुळे भेंडवळ बुद्रुक आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे। सूर्य मराठी न्यूज साठी संपादक अनिल सिंग चौहान, बुलढाणा।